नमस्कार. आज आपण संक्रांतीसाठी स्पेशल चिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, तिळाची चिक्की करताना पाक बिघडतो. तर पाक बिघडल्यानंतर चिक्की खाताना एकतर दाताला चिकटते किंवा खूप कडक होते. तर असं होऊ नये यासाठी काय करावं, त्याचप्रमाणे पाक कुठपर्यंत आणि किती वेळ शिजवावा हेही मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. जर या पद्धतीने चिक्की जर बनवली तर ती अजिबात फसणार नाही आणि कुरकुरीत तयार होईल. तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी रेसिपीला सुरुवात करूयात. जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. चिक्कीसाठी अगदी कमी साहित्य लागतं. तर या ठिकाणी 1 वाटी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही पॉलिशचे तीळ घेतले तरीही चालेल. तर तीळ व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ सुरीने मी या ठिकाणी बारीक करून घेतलेला आहे. चिक्कीचा गुळाचा वापर या ठिकाणी मी केलेला नाही, त्याचं कारण मी पुढे सांगेन. त्यानंतर 1 ते 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. चिक्की बनवायला घेण्याच्या अगोदरच या ठिकाणी पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे, कारण यावरती आपण चिक्की जी आहे ती थापून घेणार आहोत किंवा लाटून घेणार आहोत. तर संपूर्णपणे व्यवस्थित पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे लाटण्यालाही तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण जे आहे ते लाटण्याला आणि पोळपाटाला चिकटणार नाही. सहजपणे चिक्की जी आहे ती निघून येईल. चिक्की बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तीळ मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. तीळ मंद आचेवर भाजल्यामुळे ते छान खरपूस भाजले जातात. त्याचप्रमाणे मंद आचेवर भाजल्यामुळे तीळ जे आहेत ते भाजल्यानंतर उडतात, तर ते जास्त उडत नाही आणि पसारा होत नाही. यासाठी मंद आचेवरती तीळ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तीळ खाणं हे आपल्यासाठी खूप गुणकारी आहे. तिळामध्ये भरपूर सारे गुणधर्म आहेत, जसं की हाडांना मजबूती येणं. त्याचप्रमाणे तीळ हे तेलबियांपैकी एक आहे. यामध्ये तेलाचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे हाडांना मजबूती भेटते. हाडांमधलं तेलाचं जे प्रमाण आहे ते भरून निघण्याची मदत होते. तसेच पाचन क्षमता सुधारण्यासाठीही तिळाचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये तीळ हा खाल्ला जायचा, परंतु आजकाल तीळ हा रोजच्या आहारामध्ये समाविष्ट नाही. तर या पद्धतीने जर आपण थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्ला तर शरीराला ऊर्जा मिळते आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या शरीराला होतो. यासाठी आपण तीळ चिक्की किंवा तिळाचे पदार्थ हे थंडीमध्ये खातो. 7 ते 8 मिनटं झाल्यानंतर तिळाचा छान खमंग वास यायला सुरुवात झालेली आहे आणि कलरही थोडासा चेंज झालेला आहे. आता हे तीळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर या ठिकाणी त्याच कढईमध्ये 1 ते 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. मंद आचेवर तूप छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये किसून ठेवलेला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर तूप गरम करून मग यावरती गूळ का घातला, तर यामुळं काय होतं, तूप घातल्यामुळं एकतर गूळ हा कढईला चिटकत नाही, पाक छान तयार होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिक्कीला छान अशी चकाकी येते. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तूप नाही घातलं तरीही चालेल, परंतु मग पाक करताना कंटिन्यू हलवत आणि जाड कढईमध्ये पाक तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो पाक कढईला चिटकणार नाही. गुळाचा पाक तयार करताना मंद आचेवरतीच पाक तयार करून घ्यायचा आहे. साधारणतः 4 ते 5 मिनटामध्ये पाक जो आहे तो तयार होतो. साधारणतः 2 मिनिट झाल्यानंतर या ठिकाणी गूळ व्यवस्थित वितळून त्याला बुडबुडे यायला किंवा फेस यायला सुरुवात झाली, म्हणजे पाक तयार व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर या ठिकाणी मी पुन्हा एकदा 1 मिनिटभर पाक जो आहे तो परतवून घेतलेला आहे. पाक तयार झाला की नाही हे बघण्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून पाकाचे 2 ते 3 ड्रॉप यामध्ये घालून घेतलेले आहे. तर या ठिकाणी गोळी तयार होते आहे, परंतु गोळी जी आहे ती सैलसर गोळी या ठिकाणी तयार होते आहे. मधासारखी अशी ताणणारी गोळी या ठिकाणी तयार होते.
म्हणजे आपल्याला अजून पाक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। पुन्हा 1 मिनिटभर पाक जो आहे तो परतवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता गुळाचा कलर जो आहे तो चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। आता पुन्हा एकदा पाक चेक करून बघूयात। तर या ठिकाणी पाक जो आहे तो अजूनही तयार झालेला आहे। गोळी जी आहे ती अजूनही सॉफ्टच आहे। तर पुन्हा एकदा मिनिटभर पाक जो आहे तो तयार करून घेऊयात। मिनिटभरानंतर पुन्हा एकदा पाक झाला की नाही ते चेक करून घेऊयात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गोळी जी आहे ती कडक झालेली आहे आणि ज्यावेळी आपण ती पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी तिचा आवाज येतो, म्हणजे आपला पाक जो आहे तो परफेक्ट तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घेऊयात। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे। यानंतरची जी प्रोसेस आहे ती पटकन करायची आहे, कारण ऑलरेडी कढई गरम असते आणि तीळ घातल्यानंतर पाक जो आहे तो घट्ट होतो। गूळ पटकन घट्ट होतो किंवा कडक होतो, त्यामुळे पटकन ही प्रोसेस करून घ्यायची आहे। यासाठी सुरुवातीलाच आपण पोळपाटाला आणि लाटण्याला तूप लावून घेतलेलं होतं। तर हे तयार झालेलं मिश्रण पोळपाटावरती घालून घेऊयात। स्पॅच्युलाने हे सगळं मिश्रण जे आहे ते पोळपाटावरती एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं मिश्रण व्यवस्थित पोळपाटावरती पसरवून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तिळाची चिक्की जी आहे तिचा आकार कमी जास्त, जाडी कमी जास्त करू शकता। व्यवस्थित स्पॅच्युलाने सगळीकडे पसरवून झाल्यानंतर अलगद लाटण्याने ही चिक्की जी आहे ती लाटून घ्यायची आहे। चिक्कीची जाडी या ठिकाणी मी जास्त जाड किंवा पातळ केलेली नाही, मीडियम साईजची या ठिकाणी चिक्की जी आहे ती मी ठेवलेली आहे। तर या ठिकाणी व्यवस्थित लाटण्याने लाटून झाल्यानंतर स्पॅच्युलाने पुन्हा एकदा व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। चिक्कीचे काप हे चिक्की गरम असतानाच करून घ्यायचे आहे, कारण थंड झाल्यानंतर चिक्की व्यवस्थित कापली जात नाही। यासाठी थोडीशी गरम असताना चिक्की जी आहे ती कापून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी मीडियम साईजची आणि चौकोनी आकारामध्ये चिक्कीचे काप करून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी तुम्ही काप जे आहे ते करू शकता। उभ्या आणि आडव्या दोन्हीही साईडने चिक्की व्यवस्थित कट मारून घ्यायची आहे किंवा कापून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली चिक्की जी आहे ती तयार झालेली आहे। 1 तासभर ही चिक्की थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि मग ही डिमोल्ड करायची आहे। तर या ठिकाणी 1 तास झालेला आहे। आता चिक्की जी आहे ते डिमोल्ड करून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपली परफेक्ट अशी चिक्की या ठिकाणी तयार झालेली आहे। छान असा रंग आपल्या चिक्कीला आलेला आहे। चकाकी बघा किती छान चकाकी तुपामुळे या ठिकाणी चिक्कीला आलेली आहे आणि अगदी परफेक्ट अशी कुरकुरीत आपली चिक्की जी आहे ती तयार झालेली आहे। तर या पद्धतीने संक्रांतीला तुम्ही ही झटपट बनणारी परफेक्ट चिक्की नक्की तयार करून बघा। पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।